शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू म्हणजे पवित्र पोर्टलच्या ऑनलाईन कामासाठी प्रशासकीय मान्यता। तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून त्याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि त्याबद्दल शासन निर्णय आलेला आहे। तर बघू शकता शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांपैकी 80% शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यात पदभरती करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। त्याचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की आता दुसऱ्या टप्प्यामधील जेही शिक्षक भरती आहे ही पूर्ण करायची आहे आणि ही आता पवित्र पोर्टलद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे। तर बघू शकता की राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या कामकाजासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याकडे पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागलेले असतानाच शासनाकडून भरती प्रक्रियेची दिशेने पावले उचलली जात आहेत। राज्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। रिक्त पदांच्या शैक्षणिक कामकाजांवर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती। त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा तत्कालीन शिक्षण मंत्री केली होती। त्यानुसार पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीचा पहिला टप्पा राबविण्यात आला। पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। त्यामुळे भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर शिक्षक भरतीसाठी म्हणजे जो दुसरा टप्पा बाकी होता त्यासाठी आता शासनाने मान्यता दिलेली आहे। म्हणजे लवकरच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती पार्ट 2 म्हणू शकतो आपण तर सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जेही पात्रताधारक विद्यार्थी आहेत ते यामध्ये अर्ज करू शकतात। तर पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला 68,84,120 रुपयात देण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे जो कंत्राट होता म्हणजे कंत्राट्या पद्धतीने जेही शिक्षण भरती राबविण्यात येणार होती ते एका कंपनीला म्हणजे खाजगी कंपनीला ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी त्यांच्यासोबत सुद्धा करार करण्यात आलेला आहे। त्यासाठीचा करारनामा शिक्षण आयुक्तांनी करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे असे संकेत दिसत आहे। म्हणजे लवकरच शिक्षक भरतीचा पार्ट 2 म्हणजे दुसरा टप्पा सुरू होणार आहे। तर बघू शकता त्याबद्दल शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। तर शासन निर्णय सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये संपूर्ण जे कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याबद्दलची तर संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे आणि पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती आता कंप्लीट केला जाणार आहे। जो पहिला टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आता दुसरा टप्पा सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे शिक्षक भरतीबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर शिक्षक भरतीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।